परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा ओळखताना जर संख्या मोठी असेल तर ती संख्या मोठी असतेच असं नाही. त्यासाठी आपण नियम शिकणार आहोत. तर मी निधी तांबे, डिअर मॅथ्स बाय निधी तांबे या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी तुमचे स्वागत करते. चला तर पाहूया परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा. तर आता बघूया, इथे मी संख्या लिहिलेल्या आहेत. त्या संख्यांचं काय करूया, आधी ऑब्झर्वेशन करूया. तर बघा, प्रत्येक अंशनी छेद चेक करा. तर इथे काय अंशापेक्षा छेद काय लहान आहेत. प्रत्येक संख्येत काय आहे, छेद काय आहे, लहान आहे. अंशापेक्षा छेद काय लहान आहे, छेद अंशापेक्षा लहान. आता काय सांगितलं, छेद अंशापेक्षा लहान आहेत. मगाचे नियम सगळे कसे होते, मगाचे सगळे नियम होते तर छेद मोठे होते. आता काय, छेद अंशापेक्षा काय लहान, म्हणजे याचा अर्थ काय, तर अंश मोठे आहेत. आता काय, अंश मोठे आहेत. त्यामुळे आता बघा रूल कसे लागू पडतात ते. अंश मोठा असल्यास काय, अंश मोठा असल्यास आता काय बघूया, ह्यांच्यामध्ये पॅटर्न आहे का बघूया. छेदात जर एक मिळवला, 1 अधिक 1 2, 2 अधिक 1 3, 3 अधिक 1 4, 4 अधिक 1 5, 5 अधिक 1 6. म्हणजे सर्व संख्यांमध्ये अधिक 1 ही संख्या काय केली, मिळवली. म्हणजे सर्व संख्यांमध्ये एकच पॅटर्न आहे, बरोबर. समान पॅटर्न सर्व संख्यांमध्ये काय आहे, समान पॅटर्न. असं असेल तर काय करायचं, ज्याचा छेद लहान ती संख्या मोठी. आता काय, ज्याचा छेद लहान ती संख्या मोठी. ही संख्या काय झाली, सर्वात मोठी. हे ट्रिक्सने. फक्त काय लक्षात ठेवा, अंश आता मोठा, त्यानंतर त्यात पॅटर्न असावा, तो कोणताही असावा. 1 ने असू देत, त्यांची दुप्पट असू देत, चौपट असू देत, कितीही असू देत. फक्त तर पॅटर्न सर्व संख्यांमध्ये सारखा असेल तर हा रूल वापरायचा. जर ज्याचा छेद लहान ती संख्या मोठी, हे फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. आता हेच उदाहरण आपण काय करूया, सोडवून तुम्हाला लहान मोठेपणा दाखवते. आता याच्यामध्ये समान पॅटर्न आहे, त्याबरोबर काय आहे, अंश मोठा आहे. एक सारखंच असल्यामुळे मी कोणतेही दोन संख्या घेते. हा एक ग्रुप घेते, हा एक ग्रुप घेते. ठीक आहे. 2/1 आणि 3/2. त्याचबरोबर इथे घेतलं 4/3 आणि 5/4. तसंच करायचं, क्रॉस मल्टिप्लाय. क्रॉस मल्टिप्लाय केल्याने काय होतं, तुम्हाला लहान मोठेपणा समजून जातो. 2 गुणुले 2 आणि 3 गुणुले 1. 2 दुणे 4, 3 एके 3. कोणती आली संख्या, ज्याचा छेद लहान असणारी संख्या काय झाली, मोठी आली. बघा, पॅटर्न सेम आहे, अंश मोठा आहे. त्याचबरोबर काय, असं असेल तर ज्याचा छेद लहान ती संख्या मोठी. इथे पण तेच तसंच होणार आहे. इथे काय करूया, क्रॉस मल्टिप्लाय. 4 गुणुले 4, 5 गुणुले 3. 4 चौक 16, 5 त्रिक 15. 16 संख्या काय झाली, मोठी आली. म्हणजे 4/3 ही काय संख्या झाली, 5/4 पेक्षा मोठी. म्हणजे ज्याचा छेद लहान ती संख्या काय झाली, मोठी. फक्त इथे काय लक्षात ठेवायचं, आता काय, अंश मोठा आहे. अंश मोठा असल्यामुळे त्यामध्ये एक पॅटर्न असावा. त्या संख्यांमध्ये सर्व संख्यांमध्ये सारखा पॅटर्न असावा. असं असेल तर ज्याचा छेद लहान ती संख्या मोठी. ठीक आहे. हाच नियम ऋण परिमेय संख्येच्या बाबतीत काय लागतो, उलटा लागतो. म्हणजेच काय, अंश मोठा आहे, पॅटर्न सेम आहे, हे बरोबर. आता ऋण परिमेय संख्या असल्यामुळे आता काय शोधायचं, जी संख्या ज्याचा छेद मोठा ती संख्या त्याच्यात मोठी. ठीक आहे. एवढंच. आता मांडताना कसं मांडूया, आता आपण धनपरिमेय संख्या काय करूया, उतरत्या क्रमाने किंवा चढत्या क्रमाने मांडून घेऊया. आता इथे मी उतरता क्रम मांडते, म्हणजेच मोठ्याकडून लहानाकडे जाते. म्हणजे मोठी संख्या कोण आहे, ज्याचा छेद लहान ती संख्या पहिली काय मोठी असणार. त्याच्यानंतर 3/2, त्यानंतर 4/3, त्यानंतर 5/4 आणि त्यानंतर 7/5. ही सर्वात लहान संख्या आणि ही सर्वात मोठी संख्या. ठीक आहे. आता तुम्हाला मधली संख्या विचारली तर तुम्हाला माहिती आहे मधली संख्या कोण येणार, 4/3. असे परीक्षेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आता चढता क्रम लावूया, म्हणजे लहान संख्या प्रथम येणार आणि बाणाचे टोक लहान दिशेकडे, बरोबर, लहान संख्येकडे. 5/4, 4/3 आणि 3/2, त्यानंतर 2/1. अशा प्रमाणे चढता क्रम उतरता क्रम लावून घ्या. त्याच्यानंतर जे प्रश्न विचारले जातील त्याप्रमाणे तुम्ही काय करा, उत्तरे काढा.
आणि जर माझा असा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांपर्यंत प्लीज शेअर करा, विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा. ठीक आहे. आता वळूया आपण, हे झालं धन परिमेय संख्येच्या बाबतीत. आता आपण काय करूया, ऋण परिमेय संख्या मध्ये लहान मोठेपणा बघूया. त्याच संख्या मी घेतल्या आहेत, फक्त आता आपण काय सांगितलं, अंश मोठा असावा, त्यामध्ये पॅटर्न असावा असं असलं तर ऋण परिमेय संख्येमध्ये फक्त काय बघायचं, ज्याचा छेद मोठा ती संख्या मोठी. फक्त आता ऋण परिमेय संख्या इथे काय ना, बरोबर धन परिमेय संख्येचा जो रूल लावला होता तोच उलट करायचा आहे. आता इथे काय करायचं, ज्याचा छेद मोठा ती संख्या मोठी, म्हणजे मोठी कोणती, ऋण 7/5 ही काय झाली सर्वात मोठी संख्या. नंतर ऋण 5/4 ही ह्यापेक्षा लहान झाली संख्या. ठीक आहे. अशा प्रकारे ही चढता क्रम उतरता क्रम मांडून घ्या. ठीक आहे. तर वळूया दुसऱ्या नियमाकडे. इथे मी दुसरं एक उदाहरण लिहिलेलं आहे, त्यामध्ये ऑब्झर्वेशन पहिलं करूया. पहिलं सुरुवातीला तुम्ही आधी नीट लक्षपूर्वक ऐका, कारण काय होतं, जरा कुठे मिस झालं की सगळं कल्पना येत नाही की आपण काय करतोय ते. त्यामुळे अंडरस्टँड हे मस्ट आहे. तर तुम्ही आधी पहिलं समजून घ्या. ठीक आहे. इथे आपण प्रत्येक संख्येचं निरीक्षण करूया. प्रत्येक छेद हा काय अंशापेक्षा लहान आहे. प्रत्येक संख्येत बघा छेद काय आहे, लहान आहे, म्हणजे इथे काय आहे, अंश मोठा. आता इथे काय सांगते मी, अंश मोठा. त्याचबरोबर इथे पॅटर्न काय दडलाय का बघूया. तर इथे बघा ची दुप्पट केली, छेदाची दुप्पट केली, त्यामध्ये 1 मिळालं आहे. 2 4 अधिक 1 बघा, 2 4 अधिक 1 बरोबर 5 आहे ना. तसंच इथे 3 2 6 अधिक 1 7, 4 2 8 अधिक 1 9, 5 2 10 अधिक 1 11 बरोबर. म्हणजे सर्व संख्यांमध्ये एकच पॅटर्न लागू आहे. काय केले फक्त, तर छेदाच्या दुपटीपेक्षा 1 ने जास्त असा पॅटर्न आहे इथे. ठीक आहे. सेम पॅटर्न, सेम काय झाला पॅटर्न आहे. तर असं असेल तर काय, अंश मोठा सेम पॅटर्न असेल तर ज्याचा छेद लहान ती संख्या मोठी. काय सांगितलं, ज्याचा छेद लहान ती संख्या काय झाली मोठी. ठीक आहे. अंश मोठा असेल, जेव्हा अंश मोठा पॅटर्न सेम असेल तर त्याचा छेद बघायचा, जर छेद लहान ती संख्या मोठी. ठीक आहे. आता हे आपलं झालं ट्रिक्सने. आपण उदाहरण सोडून बघूया. तर कोणताही दोन गट करते मी इथे. प्रत्येक संख्येशी कम्पेअर करायलाच हवं असं काही नाही, कारण जेथे पॅटर्न सेम असतो तिथे काय करा, सेम कन्क्लुजन काढून आपण त्या उदाहरणांना लावू शकतो. ठीक आहे. इथे क्रॉस मल्टिप्लाय करा. 5 गुणुले 3 आणि 7 गुणुले 2, 5 3 15, 7 2 14. बघा कोणती संख्या मोठी आली, 5/2 आणि 7/3 मध्ये ज्या संख्येचा छेद काय आहे लहान आहे ती संख्या काय झाली मोठी. पण केव्हा, लक्षात अजून असू देत की अंश मोठा असावा, त्यानंतर त्यात सेम पॅटर्न, सर्व संख्यांमध्ये सेम पॅटर्न असावा. असं असेल तर ज्याचा छेद लहान ती संख्या मोठी. ठीक आहे. परत इथे आपण तेच वेगळा दुसरा ग्रुप घेतलेला आहे. क्रॉस मल्टिप्लाय करूया. 9 गुणुले 5 11 गुणुले 4, 9 5 45, 11 चौक 44. तर कोणती संख्या मोठी आली, ज्याचा छेद लहान असणारी काय झाली मोठी आली. अशा प्रकारे प्रत्येक संख्या घेऊन कम्पेअर करायची काही गरज नाही. एकदा समजलं की तुम्हाला समजून जातं. फक्त लक्षात एवढंच ठेवा, अंश मोठा पॅटर्न सेम असेल तर ज्याचा छेद लहान ती संख्या मोठी. आता हे झालं धन परिमेय संख्येच्या बाबतीत. तर ऋण परिमेय संख्येच्या बाबतीत हाच नियम उलटा. काय लावायचा, अंश मोठा पॅटर्न सेम आहे बरोबर, काही प्रॉब्लेम नाही. आता इथे ऋण असेल तर काय करायचं, तर ज्याचा छेद मोठा ती संख्या मोठी. ऋण परिमेय संख्येच्या बाबतीत काय करायचं, ज्याचा छेद मोठा ती संख्या मोठी. ठीक आहे. आता आपण काय करूया, हे उदाहरण चढत्या क्रमाने उतरत्या क्रमाने मांडून घेऊ. तर आता इथे पण चढता क्रम आणि उतरता क्रम म्हणतात. आपण काय, चढता क्रम म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे, म्हणजे लहान कोण असणार, आता इथे ज्याचा छेद मोठा ती संख्या काय जाणार लहान जाणार. 11/5 ही काय लहान. त्यानंतर ह्याच्याहून मोठी कोण येणार, 9/4, त्यानंतर 7/3, त्यानंतर 5/2. तुम्हाला ही सर्वात मोठी संख्या मिळाली आणि ही सर्वात लहान संख्या मिळाली. ठीक आहे. आता उतरता क्रम लावूया.
साईन चुकवायचं नाही, साईन चुकवलात तर सगळं चुकणार गणित. ठीक आहे, साईनकडे लक्ष द्या. घाई गडबडीत अगदी चुकून आपल्याकडून होऊन जातं, पण तिथे लक्ष द्या. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला सर्वात लहान मोठी संख्या आणि सर्वात मोठी संख्या समजून जाईल. आता ऋण परिमेय संख्या असतील तर काय, इथे ऋण करून घेतलेल्या संख्या. तर आता इथे काय रूल, अंश मोठा आहे, पॅटर्न सेम आहे. आता काय करायचं, ज्याचा अंश मोठा ती संख्या मोठी, ज्याचा छेद मोठा ती संख्या मोठी. बरोबर, ऋण 11/5 काय झाली, ही मोठी सर्वात झाली. ऋण परिमेय संख्येच्या बाबतीत सांगते मी. आणि 7 नव्हे चिन्ह आहे लहान मोठेपणाचं. त्याच्यानंतर कोण आहे, ऋण 9/4, त्यानंतर ऋण 7/3, त्यानंतर ऋण 5/2. तर ही सर्वात लहान संख्या आणि ही सर्वात मोठी संख्या. ऋण परिमेय संख्येच्या बरोबर उलट नियम. जर तिथे छेद लहान, धनपरिमेय फक्त काय म्हटलंय की छेद लहान ती संख्या मोठी, आणि इथे ऋण परिमेय काय सांगितलंय, तर ज्याचा छेद मोठा ती संख्या मोठी. ठीक आहे, आता वळूया आपण तिसऱ्या नियमाकडे. इथे संख्या लिहिलेल्या आहेत, त्या संख्यांचं ऑब्झर्वेशन केलं तर असं दिसून येतं की सर्व अंश काय आहेत, समान आहेत. सर्व अंश समान असले तर काय, ज्याचा छेद लहान ती संख्या मोठी. एवढंच लक्षात ठेवा. हे बेसिक ट्रिक्स आहे. ठीक आहे, आता आपण काय करूया, हे उदाहरण सोडून बघूया की ह्याच ट्रिक्स प्रमाणे आहेत का. तर 1/2 आणि 1/3 हे मी काय घेतलेत, ग्रुप्स 2 संख्या घेतल्यात, त्यांचं काय करायचं, क्रॉस मल्टिप्लाय. 3 संख्या ह्या संख्येला गुणणार, 2 संख्या या संख्येला, 1 गुणुले 3 आणि 2 गुणुले 1. 3 1 3, 2 1 2. बघा, ज्याचा छेद लहान आहे ती संख्या काय झाली, मोठी झाली. आता इकडे हे गणित घेऊन बघूया, 1/4 आणि 1/5. क्रॉस मध्ये 1 गुणुले 5 आणि 1 गुणुले 4. 5 1 5, 4 1 4. ज्याचा छेद लहान आहे ती संख्या काय झाली, मोठी झाली. ठीक आहे, म्हणजे जर अंश जर समान असतील तर ज्याचा छेद लहान ती संख्या काय, मोठी. आता हे उतरत्या क्रमाने चढत्या क्रमाने लावा. आता मोठी संख्या कोणती, 1/2, त्याच्यानंतर 1/3 ही लहान, त्याच्यानंतर 1/4, त्यानंतर 1/5. ही उतरत्या क्रमाने चढत्या क्रमाने. त्याच्यात ही सर्वात मोठी संख्या आणि ही सर्वात. आता हाच रूल ऋण परिमेय संख्येच्या बाबतीत उलट लावायचा. कसा, तर अंश सेम असतील तर काय, ज्याचा छेद मोठा ती संख्या मोठी. हे मी इथे ऋण करून घेते संख्या. तर आता काय इथे नियम लागू होणार की ज्याचा छेद मोठा ती संख्या मोठी. ठीक आहे, ऋण 1/5 ही सर्वात मोठी झाली, नंतर ऋण 1/4, त्यानंतर ऋण 1/3 आणि त्यानंतर ऋण 1/2. ठीक आहे, धनपरिमेय संख्येच्या बाबतीत काय, जर अंश समान असतील तर ज्याचा छेद लहान ती संख्या मोठी. आणि ऋण परिमेय संख्येच्या बाबतीत काय येणार, ज्याचा अंश समान असतील तर ज्याचा छेद मोठा ती संख्या मोठी. ठीक आहे, आता आपण उदाहरणे सोडूया. या नियमाच्या आधारे आपण काय करूया, आता उदाहरणे सोडूया. तर इथे मी संख्या लिहिलेल्या आहेत. बघा, 2 संख्या लिहिल्या आहेत. आता ह्यामधील काय करायचंय, लहान मोठेपणा ठरवायचं आहे. तर आपण मगापासून काय बघत होतो, कुठेतरी अंश समान आहेत, अंश मोठे आहेत. सगळ्या संख्यांमध्ये अंश मोठे आहेत, नाहीतर काही संख्यांमध्ये छेद मोठे आहेत. अशा प्रकारचे आपण मागील गणित बघितले होते. आता इथे बघा, इथे कोणतेही अंशही मोठा नाहीये, छेदही मोठा नाही. इथे बघा, एकदा अंश काय, छेद मोठा आहे तर एकदा अंश मोठा आहे, असं काही नाहीये की, किंवा इथे पॅटर्न ही नाहीये. इथे 9 किंवा 5 4 मिळवले 9 झाले, इथे 12 आहे, इथे कमी झाले, असा काही कुठे ठराविक पॅटर्न नाही. म्हणजे हे वेगवेगळं आहे. इथे पॅटर्नही नाही आणि इथे अंशही मोठा नाही, छेदही मोठा नाही. सगळी दोन्ही उदाहरणं काय आहेत, दोन्ही संख्या काय आहेत, वेगवेगळ्या आहेत. इथे कोणताही पॅटर्न नाही, कोणताही अंश मोठा आहे, कोणताही छेद मोठा नाही. असं असेल तेव्हा काय करायचं, क्रॉस मल्टिप्लाय करायचं आणि त्यावरून काय ठरवायचं, लहान मोठेपणा. म्हणजेच 5 गुणुले 4 आणि 12 गुणुले 9. 5 चोक 20, 12 9 अष्टोदरसे. जी संख्या मोठी आली ती संख्या काय झाली, मोठी. म्हणजे 5/9 मध्ये कोण मोठी आली, 5/9 आणि 12/4 मध्ये मोठी कोणती आली, तर 12/3.
4. अशा प्रकारे ही गणितं सोडवायची असतात. ठीक आहे. मी तुम्हाला काही उदाहरणं सोडवून दाखवणार आहे. तर त्या उदाहरणांचा अभ्यास तुम्ही सतत करा. नियम मी सांगितले आहेत. तुम्हाला कशा लक्षात ठेवायचे मी तुम्हाला तेही सांगितलेलं आहे. फक्त तुम्ही एकदा नीट तो अभ्यासा. तुम्हाला परत तिथे लक्ष द्यायची गरज नाही, कारण ते तुमचं पक्क होऊन जाणार आहे. ठीक आहे. सोडवूया आता आपण उदाहरणे. आता ह्या नियमाच्या आधारे काय करूया, आपण उदाहरणे सोडवूया. ठीक आहे. तर इथे मी आता आपण त्या नियमांच्या आधारे, आपण शिकलेल्या नियमांच्या आधारे काय करणार आहोत, उदाहरणे सोडवणार आहोत. तर आता इथे उदाहरण बघूया. ऋण 1/2, ऋण 1/8, ऋण 1/3, ऋण 1/4. सगळं काय आहेत, सगळ्या संख्या ह्या ऋण आहेत. ठीक आहे. पहिली हे क्लिअर करून घ्या. त्याच्यानंतर बघा अंश आणि छेदामधला निरीक्षण करून घ्या. तसं इथे बघितल्यावर सर्व दिसतं की अंश काय सेम आहेत. म्हणजे जर आता अंश सेम असतील तर धनपरिमेय संख्येच्या बाबतीत नियम काय, अंश समान असतील तर ज्याचा छेद लहान ती संख्या मोठी, असं धनपरिमेय संख्येच्या बाबतीत. आता ऋणपरिमेय संख्येच्या बाबतीत काय करायचं, अंश समान असतील तर ज्याचा छेद मोठा ती संख्या मोठी. मग आता कोणती छेद मोठा आहे, ऋण 1/8. मग ही सर्वात काय झाली, मोठी संख्या. ठीक आहे. हा नियमानुसार पटकन उत्तर काढतायत. फक्त व्यवस्थित लक्ष देऊ नये का, तुम्हाला समजून जाईल. तुम्हाला इथे मी आता नवीन उदाहरण घेतलेलं आहे. तर उदाहरण आधी काय करूया, वाचूया. पुढील परिमेय संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी कोणती परिमेय संख्या येईल. ठीक आहे. आता काय झालं, काय सांगितलं, उतरता क्रम लिहायला सांगितलं आणि त्यामध्ये काय विचारलं, मध्यभागी कोणती परिमेय संख्या येईल. ठीक आहे. तर आपण संख्यांकडे जाऊया, संख्यांचं निरीक्षण करूया. तर संख्यांचं निरीक्षण केलं तर इथे काय दिसतं, छेद मोठा. काय सांगितलं मी पहिला, छेद मोठा. आता पॅटर्न आहे की नाही ते कन्फर्म करूया. बघा, 13+1 14, 9+1 10, 12+1 13, 15+1 16, 20+1 21. म्हणजे सर्व संख्यांमध्ये काय केलंय, एक अंशामध्ये 1 मिळवलाय. हा काय सर्व संख्यांमध्ये समान पॅटर्न आहे. ठीक आहे. छेद मोठा, समान पॅटर्न. काय सांगितलं, तर ज्याचा छेद मोठा ती संख्या मोठी. काय सांगितलं, जर छेद मोठा असेल, समान पॅटर्न असेल, तर ज्याचा छेद मोठा ती संख्या मोठी. मग 20 काय झाली, 21 ही काय झाली, मोठी. आता आपल्याला काय करायला सांगितलं, उतरता क्रम लिहायचा आहे. नियमानुसार आपण ह्याच नियमाने काय करणार, जाणार आहोत. ज्याचा छेद मोठा ती संख्या मोठी पहिली लिहिली. ठीक आहे. उतरता क्रम म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे जायचं. मग आता पहिली मोठी संख्या, त्यानंतर लहान कोणती येणार, तर 15/16. त्यानंतर कोणती येणार, 13/14. त्यानंतर 12/13. त्यानंतर 9/10. बरोबर. आता तुम्हाला काय विचारली, मध्यभागीची संख्या कोण येणार, 13/14. ही काय आहे, मध्यभागी आहे. ठीक आहे. अशा प्रकारे नियमांचा वापर करा. तर इथे बघा नवीन उदाहरण घेतलेलं आहे. तर नवीन उदाहरण आपण पहिलं वाचून घेऊया. 2/5, 4/9, 9/19, 6/13 या परिमेय संख्यांचा उतरता क्रम लावल्यास शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाचा वर्ग किती. ठीक आहे. आता बघितलं कोणत्या संख्या आहेत, तर 2/5. इथे मी लिहिते 2/5, 4/9, 9/19, 6/13. ठीक आहे. पहिलं काय करूया, आता आपण ऑब्झर्वेशन करूया. सर्व संख्या आधी धन आहेत, त्यामुळे काय हे करायची गरज नाही. ठीक आहे. त्यानंतर सर्व छेद काय आहेत, मोठे आहेत. सर्व छेद अंशापेक्षा काय मोठे, छेद मोठा. ठीक आहे. छेद मोठा आहे. त्यामध्ये पॅटर्न आहे का बघूया. 2×2 4+1 5, 4×2 8+1 9, 9×2 18+1 19, 6×2 12+1 13. म्हणजे सर्व संख्यांमध्ये एकच पॅटर्न लागू आहे. तर सेम पॅटर्न लागू असल्यामुळे काय, ज्याचा छेद मोठा ती संख्या मोठी. काय सांगितलं, ज्याचा छेद मोठा, पॅटर्न सेम असेल तर ज्याचा छेद मोठा ती संख्या मोठी. म्हणजेच कोणती मोठी संख्या आली, 9/19. त्यांनी काय सांगितलं, उतरता क्रम लावायचा. उतरता क्रम म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे. मग आता मोठी संख्या कोणती, 9/19. त्यानंतर कोणती संख्या येणार, 6/13. त्यानंतर 4/9 आणि त्यानंतर 2/5. आता प्रश्न इथे संपलेला नाहीये. तर पुढे काय विचारलंय, तर शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाचा वर्ग किती. शेवटून आता म्हणजे उजव्या हाताकडून, शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाचा वर्ग किती. 4/9चा काय करायचंय, वर्ग करायचंय. वर्ग किती विचारलाय, प्रत्येक संख्येचा वर्ग. 4 म्हणजे 4×4 आणि 9×9. 4 × 16, 9×9 81. हे त्या
प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. तर आता इथे बघा उदाहरण नवीन आहे. पुढील परिमेय संख्यांचा चढता क्रम लिहा. ठीक आहे. तर इथे लिहिलंय पहिल्या संख्या बघूया. धन 4/7 धन आहे, ऋण 7/9, ऋण 3/5. इथे संमिश्र दिलेले आहे धन आणि ऋण. पहिला आपण नियम काय शिकलेलो, धन संख्या ह्या ऋण संख्येपेक्षा मोठ्या असतात. म्हणजे सर्वात ह्या तिन्ही संख्यांमध्ये कम्पेअर करायला गेलं तर मोठी संख्या कोणती, तर 4/7, कारण ती धन आहे. धन ही ऋण संख्येपेक्षा मोठी असते. बरोबर. आता यामध्ये कम्पेअर करायचं की आपल्याला ह्यांच्यात लहान मोठेपणा कोणता आहे. ही सर्वात मोठी झाली. आता ह्यामध्ये कम्पेअर करायचं. ठीक आहे. आता ह्या दोन संख्यांकडे आपण लक्ष घालूया. तर बघा आधी पहिलं याच्यात दिसून येते की काय आहे, ह्या दोन्ही संख्या ऋण आहेत. बरोबर. ह्या दोन्ही ऋण परिमेय संख्या आहेत. आता बघूया त्याचं दुसरं ऑब्झर्वेशन काय, तर छेद काय आहे, अंशापेक्षा मोठा. छेद मोठा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर यामध्ये पॅटर्न आहे का बघूया. म्हणजे आता आपण धन ऋण संख्या जरा बाजूला ठेवूया. फक्त 7+2 9, 3+2 5, म्हणजे सेम पॅटर्न आहे. बरोबर. म्हणजे +2 मिळवलेले आहे, म्हणजे ऋण 2 मिळवलेले आहेत, तर त्यांची बेरीज 9 आलेली आहे. ठीक आहे. तर म्हणजे सेम पॅटर्न आहे. तर आपला धनपरिमेय संख्येमधला नियम काय आहे, धनपरिमेय संख्येमध्ये छेद मोठा सेम पॅटर्न असेल तर ज्याचा छेद मोठा ती संख्या मोठी. हे धनपरिमेयच्या बाबतीत. मग आता ऋणपरिमेय संख्येच्या बाबतीत काय होणार, आता ज्याचा छेद लहान ती संख्या मोठी. बरोबर. म्हणजे आता ऋणपरिमेयमध्ये काय होणार, छेद लहान ती संख्या मोठी, म्हणजे ही संख्या काय झाली, ह्या संख्येपेक्षा मोठी. बरोबर. मग आता 4/17 नंतर कोणती येणार, ऋण 3/5 आणि त्यानंतर कोण येणार, ऋण 7/9. तर आता इथे बघूया नवीन गणित आहे. 3/4, ऋण 6/8, 9/11 या परिमेय संख्यांचा चढता क्रम लिहा. आता इथे संमिश्र आहेत, धन आहेत आणि काही संख्या ऋण आहेत. बरोबर. आता आपला पहिला नियम काय की ऋण संख्या ह्या धनसंख्येपेक्षा लहान असतात. बरोबर. म्हणजे ह्या संख्या दोन काही धन आहेत, ही संख्या काही ऋण आहे, म्हणजे ऋण संख्या ही लहान असणार. ठीक आहे. मग आपण ही संख्या बाजूला ठेवा, ही सर्वात लहान संख्या, हे लक्षात ठेवा. ह्या दोन धनापेक्षा ही सर्वात लहान संख्या, कारण ती ऋण आहे. ठीक आहे. आता कम्पेअर कोणात करायचंय, 3/4 आणि 9/11 मध्ये. ह्यामध्ये लहान मोठेपणा ठरवायचे. त्याआधी बघूया आपण आपला नियम लागू होतो का बघूया. नसेल तर आपण काय करता येईल आता. ठीक आहे. आता इथे बघा 3/4 9/11. पहिलं काय, छेद मोठा आहे. ठीक आहे. आता यामध्ये पॅटर्न सेम आहे का बघा. 3+1 4 नाही, 9 इथे किती, ह्याच्यात 1 मिळवला आहे म्हणून 4 झाली आहे, याच्यात 2 मिळवले आहेत म्हणून 1, म्हणजे इथे सेम पॅटर्न आहे. म्हणजे इथे हा नियम लागू होऊ शकत नाही. मग आता काय करायचं अशा वेळी, तर क्रॉस मल्टिप्लाय. तर 3 × 11 आणि 4 × 9, 11×3 33, 9×4 36. आता काय आलं, कोणती संख्या मोठी आली, 9/11. ठीक आहे. 3/4 ही काय झाली, लहान झाली. ही सर्वात लहान आहे. त्याच्यानंतर सर्वात लहान कोणती येणार, 3/4 आणि त्यानंतर मोठी कोणती येणार, 9/11. ठीक आहे. तर इथे बघा दुसरं एक गणित घेतलेलं आहे. तर गणित आपण काय करूया, वाचूया. 7/2 16/5 9 19/6 22/7 यामधील सर्वात मोठी संख्या व लहान संख्या कोणती आहे. काय करायचं, आता पहिलं आपण निरीक्षण करून घेऊया. तर असं दिसतंय की अंश काय आहे, प्रत्येकाचा अंश काय आहे, मोठा आहे. आता काय आहे, अंश मोठा. आता त्यामध्ये पॅटर्न दडलाय का बघूया. तर याच्यामध्ये 7 कसे येतील, तर 2 मध्ये किती मिळवले, तर 32 6 आणि +1 गुणून काय केलंय, 2 × 3 3 2 6 +1 7 असा पॅटर्न लावलाय. म्हणजेच काय केले, तिप्पट केली आणि त्यामध्ये काय केलंय, 1 मिळवला आहे. तर 5×3 15 +1 16. बरोबर. दुसरंही उदाहरण त्याच पॅटर्न मध्ये आहे. तिसरी संख्या बघूया. 6×3 18 +1 19. दुसरं बघूया. 7×3 21 +1 22. बरोबर. म्हणजे सर्व संख्या एकाच पॅटर्न मध्ये आहेत. असं असेल तर अंश मोठा आणि पॅटर्न सारखा, सर्व संख्यांमध्ये पॅटर्न सारखा असेल तर काय करायचं, ज्याचा छेद लहान ती संख्या मोठी. जर अंश मोठा असेल तर काय बघायचा, छेद लहान बघायचा. जो छेद लहान ती संख्या मोठी. म्हणजे 7/2 ही काय झाली, सर्वात मोठी संख्या. आणि ज्याचा छेद मोठा ती काय आली, सर्वात लहान संख्या. आता छेद कोणाचा मोठा आहे, छेद कोणता मोठा आहे, 7, म्हणजे ही काय झाली, सर्वात लहान संख्या. ठीक आहे. जर अंश मोठा असेल
फक्त लक्षात घ्या, अंश मोठा असेल, पॅटर्न सर्व संख्यांमध्ये सारखा असेल, तर ज्याचा छेद लहान ती संख्या मोठी. ठीक आहे, ही संख्या काय झाली? मोठी. ही सर्वात मोठी संख्या, ही सर्वात लहान संख्या. ठीक आहे, वळूया दुसऱ्या उदाहरणाकडे. तर इथे बघा मी 4 उदाहरणं घेतली आहेत, वेगवेगळी मांडली. तुम्हाला पटकन समजण्यासाठी मी ती एकत्र उदाहरण घेतलेली आहेत. तर प्रत्येक उदाहरणाचं आपण काय करूया? ऑब्झर्वेशन करूया. तर पहिल्या उदाहरणाकडे बघूया. तर पहिलं उदाहरण निरीक्षण केल्यावर असं दिसतं की सर्व अंश काय आहेत? छेदापेक्षा मोठे आहेत. चला, एक काय कंप्लीट झाली? अंश मोठा आहे. हे आता दुसरा बघूया, त्यामध्ये पॅटर्न आहे का? तर असा पॅटर्न शोधायचा की सर्व संख्यांमध्ये तोच पॅटर्न लागू आहे का? आता इथे बघा 13 संख्या यायला, तर ह्याच्यामध्ये किती मिळवायला हवे? तर 3 गुणिले 4 4 त्रिक 12 अधिक 1 13. म्हणजेच काय केलं? 3ला 4ने गुणलं आणि 1 मिळवला, आलेल्या गुणाकारात 1 मिळवला. हाच पॅटर्न इथे लावा. 4 चौक 16 अधिक 1 17, 5 चौक 20 अधिक 1 21, 6 चौक 24 अधिक 1 25. म्हणजे सर्व संख्यांमध्ये एकच पॅटर्न लागू आहे. असं असेल जर अंश मोठा आणि पॅटर्न सेम असेल तर काय करायचं? ज्याचा छेद लहान ती संख्या मोठी. अंश मोठा असल्यावर काय करायचं? छेद लहान बघायचं. छेद लहान ती संख्या मोठी. म्हणजे सर्वात संख्या मोठी कोणती? तर ज्याचा छेद लहान ती. आणि आता सर्वात लहान संख्या कोणती बघायची? की ज्याचा छेद मोठा. म्हणजे ही काय झाली? सर्वात लहान. ठीक आहे, आता इकडे वळूया दुसऱ्या उदाहरणाकडे. इकडे पण बघूया. तर काय? अंश मोठा आहे, बरोबर. अंश काय आहेत? मोठे आहेत. आता पॅटर्न काय दडलाय का बघूया. तर याला कितीने मल्टिप्लाय केलं आणि किती मिळवल्यावर 49 उत्तर येईल? तर 8 संग 48. कितीने गुणाकार केले? तर 6ने. आणि त्यामध्ये 1 मिळवले. 8 संग 48 अधिक 1 49. 6 36 अधिक 1 37. 6ने गुणाकार करायचा प्रत्येक संख्येला आणि त्यामध्ये 1 मिळवायचा आहे. 3 संग 18 अधिक 1 19. 5 संग 30 अधिक 1 21. म्हणजे सेम पॅटर्न, अंश मोठा सेम पॅटर्न. काय? ज्याचा छेद लहान ती संख्या मोठी. आता छेद कोणाचा लहान आहे? 19/3चा. म्हणजे ही संख्या काय झाली? सर्वात मोठी. आणि आता सर्वात लहान काढायची, जर त्याचा छेद मोठा असलेली काय जाणार? ती संख्या लहान. ठीक आहे, आता या उदाहरणात बघूया. 5/2 13/6 9/4 7/3. काय आहेत? अंश मोठे आहेत, बरोबर. अंश मोठे असल्यामुळे काय करायचं? आता दुसरी पॅटर्न बघूया. त्यामध्ये किती मिळवल्यावर? आता 2ने गुणावे आणि त्यामध्ये 1 मिळवा. गुणाकारात 1 मिळवा. 2 दुने 4 अधिक 1 5, 6 दुने 12 अधिक 1 13, 4 दुने 8 अधिक 1 9, 3 दुने 6 अधिक 1 7. बरोबर. अंश मोठा आहे, पॅटर्न सेम आहे. तर ज्याचा छेद लहान ती संख्या मोठी. छेद लहान बघायचा. अंश मोठा असल्यावर छेद लहान बघायचा, तर ती संख्या मोठी. ही सर्वात संख्या मोठी. आणि आता सर्वात लहान संख्या की ज्याचा छेद मोठा ती सर्वात काय? लहान. ही सर्वात लहान. आता इथे बघा 37/12 28/9 34/11 22/7. आता काय दिसतंय आपल्याला? अंश मोठा आहे. आता पॅटर्न काय दडलाय का बघूया. 12/36 काय? कितीने गुणलंय? 3ने आणि त्यामध्ये 1 मिळवलाय. 12/36. आता ह्यामध्ये पण कितीने मिळवायचं? 3 9/27 अधिक 1 11/33 अधिक 1 34 7/21 अधिक 1. म्हणजे सेम पॅटर्न आहे. अंश मोठा आहे. अंश मोठा सेम पॅटर्न. काय? ज्याचा छेद लहान ती संख्या मोठी. आता छेद लहान कोण आहे? 22/7. ही सर्वात मोठी संख्या आणि ज्याचा छेद मोठा ती सर्वात लहान संख्या. ठीक आहे, ह्या सर्व उदाहरणावरून मला असं वाटतं की तुम्हाला हा टॉपिक नक्कीच 100% समजला आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये जवळपास जे काही विद्यार्थी अभ्यासू आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. चला भेटूया नवीन टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद.